असा आर्ग्युमेंट करतात लावतात ना त्यांना सरकार पक्षातर्फे आज आम्ही सुरू केली। जवळजवळ आज पहिल्या युक्तिवादात 1 तासामध्ये मी न्यायालयाला विवेचन केलं आणि न्यायालयाला स्पष्ट कल्पना दिली की मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला, कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं। त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे हा देखील मी आज न्यायालयात दावा केला। विशेषतः ज्यांनी धमकी दिली, ज्यांनी वाल्मिक कराड यांनी जी धमकी दिली, त्याचप्रमाणे गँग लीडर हा तिथे प्रत्यक्ष आला आणि त्याने सुदर्शन घुलेने देखील त्या धमकीचा पुनरुच्चार केला। या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहेत आणि न्यायालयाने सांगितलं की हा कट म्हणजे कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे। हा कट 2 किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच, परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत। यातील एक फरारी आरोपी आहे, त्याच्याबद्दलही आम्ही कृष्ण आंधळेबद्दल न्यायालयाला विशद केलं की याचा देखील या गुन्ह्यात सहभाग कसा आहे। आता महत्वाच्या 2 गोष्टी याच्यामध्ये आम्ही आज न्यायालयात विशद केल्या। काही जे महत्वाचे साक्षीदार आहे त्यांची ओळख ही गोपनीय न्यायालयाने ठेवावी अशी न्यायालयाला विनंती केली आहे। दुसरा एक अर्ज आम्ही आज न्यायालयात दिला की यातील काही लोकांची प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली देखील जप्त करावी अशी न्यायालयाला आज विनंती केली। त्यानुसार न्यायालयात आम्ही आज अर्ज केलेले आहे। या सीआयडीचे SITचे प्रमुख श्री तेली हे स्वतः न्यायालयात हजर होते, त्यांचे सहकारी सर्व हजर होते। माझे सहकारी ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता, जे आरोपींना काही जे कागद हवे होते ते कागदपत्रांची पूर्तता केली। आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार ही घटना 8 ऑक्टोबर 2024 पासून तर शेवटी म्हणजे ज्या वेळेला ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिस्त होती, विशेषतः CCTV फुटेज, त्याचप्रमाणे CDRs, त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मीटिंग जी झाली जी 7 डिसेंबर 2024 ला आणि त्याचप्रमाणे ही जी मीटिंग झाली त्याचप्रमाणे जे हॉटेलच्या तिथे जे एकत्र भेटले होते त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांचं मागणी त्यांनी मागितली होती, त्याप्रमाणे मागणी। त्याचप्रमाणे यांनी प्रत्यक्ष ती अबादा कंपनी जी आहे या अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती ती धमकीचे ऑडिओ कॉल्स, ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे। अबादा कंपनी ही मत्स्यजोग पासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ 30 एकर ही मत्स्यजोग मधील जमीन संपादित केलेली आहे। त्यांनी तिथे स्टोअर यार्ड म्हणून ते वापरत होते आणि त्या बदल्यात ही अबादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना 50,000 वर्षाला 50,000 रुपये द्यायचं कबूल केलं होतं, त्यानुसार ते देत होते। त्यामुळे जी 6 डिसेंबरला जी अहमदाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन घुले हा त्याच्या मित्रांना गँगच्या लोकांना घेऊन आला, त्याला या ग्रामस्थांनी विरोध केला। कारण असं आहे की त्यावेळेला ही देखील संतोष देशमुखांना, मत्स्यजोगचे सरपंच देशमुखांना ही बातमी फोनने कळवण्यात आली होती आणि म्हणून मत्स्यजोगचे सरपंच त्या क्षणी तिथे गेलेत आणि त्यांनी या आरोपींना विनंती केली। आरोपींना पोलिसांनी त्यावेळेला 3 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली होती आणि मग त्याच्यानंतर घडलेलं सगळं हकीकत आपल्या समोर आहे। आरोपींच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या, तुम्ही खटला सुरू करू नका
कारण आम्हाला कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही, अशी त्यांनी विनंती केली होती. न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याच्यातील कलम 249 न्यायालयाला वाचून दाखवलं. ज्या क्षणी हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येतं तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे, जेणेकरून न्यायालयाला त्याचा आम्ही सांगतो त्या घटनेचा अभ्यास करता येईल आणि त्याप्रमाणे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन. त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे. या खटल्यामध्ये हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती देखील आधारित आहे. काही ठिकाणी ज्या असं आहे की ह्या घटना घडलेल्या आहेत, या सिरियली क्रोनॉलॉजिकली घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला प्रत्यक्ष पुरावा नसला तरी आमच्या जो काही कागदोपत्री पुरावा आहे, सायंटिफिक पुरावा आहेत. कारण असं आहे की 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुख यांना किडनॅप अबडक्ट केलं, तिथून पळून घेऊन गेले, त्या संदर्भातल्या फिर्यादीने वर्णन केलेलं आहे. आणि तसंच एकदा कायद्याने एकदा एक बाब साबित केली की पुढचं वर्णन आरोपीवरती देखील असतं. म्हणून हा खटला प्रामुख्याने दोन गोष्टीवरती अवलंबून आहे: प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा. मनुष्य खोटं बोलू शकतो, परंतु परिस्थितीजन्य पुरावा कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने SITने केलेला तपास, त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे हे अतिशय चांगले केलेले आहेत. अर्थात न्यायालयात हे खटला जेव्हा सुरू होईल तेव्हा पुढे बघितलं. जवळजवळ 8 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालं. आमच्या जो असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार जो जगमित्र ऑफिस म्हणून जे आहे परळीला, जिथे वाल्मिक कराड आणि त्याचप्रमाणे विष्णू चाटे यांची बैठक झाली, या बैठकीत त्यांनी अबादा कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्याचं निश्चित केलं. आणि अबादी कंपनीच्या अधिकाऱ्याला, जो लँड ॲक्विजिशन ऑफिसर शिवाजी थोपटे याला बोलवण्यात आलं. त्याप्रमाणे शिवाजी थोपटे 7 वाजता जाऊन त्यांना भेटले. 7 वाजता भेटल्यानंतर तिथे आरोपी वाल्मिक कराडने त्यांना धमकी दिली आणि सांगितलं की तुम्ही 2 कोटीचं खंडणी द्या किंवा कंपनीचं कामकाज बंद करा. अशा रीतीचं या संदर्भात आमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे 9 ऑक्टोबर दुसऱ्याच दिवशी